बुलेटिनच्या सुरुवातीलाच आता एक मोठी ब्रेकिंग बातमी आहे, ती म्हणजे नाशिकच्या जागेचा तिढा अजूनही कायम आहे। नाशिकची जागा ही शिवसेनेला द्यावी असा हेमंत गोडसे यांचा आग्रह आहे। तर नाशिकचे खासदार हेमंत गोडसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी दाखल झालेले आहेत। 2 दिवसांपूर्वी त्यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सोबत देखील चर्चा केली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी ते ठाणे येथील निवासस्थानी दाखल झालेत। त्यामुळे नाशिकच्या जागेचा तिढा हा अजूनही कायम आहे। नाशिकची जागा ही शिवसेनेलाच द्यावी असा हेमंत गोडसे यांचा आग्रह आहे। तर याविषयी आपण अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, हेमंत गोडसे ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचलेत। नाशिकच्या जागेचा तिढा कायम असल्याचं कळतंय, काय अपडेट्स? बरोबर आहे म्हणाली, ज्या पद्धतीनं नाशिकच्या बाबतीमध्ये अजूनही उमेदवार कोण असेल यावर निश्चितता नाहीये। यामुळे सगळेच जण आपापल्या पद्धतीनं आपल्याला तिकीट मिळावी याकरता जोर लावत आहेत। हेमंत गोडसे हे दिवसाआड मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करतायत, त्यांची चर्चा देखील करत आहेत, पण अजूनही त्यांना ठोस असा काही निर्णय हाती लागलेला नाहीये आणि यामुळेच आज ते पुन्हा ठाण्यामध्ये आलेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या शुभदीप या बंगल्यावरती हेमंत गोडसे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे। हेमंत गोडसे यांचं नाव जे होतं हे सुरुवातीला चर्चेमध्ये होतं, पण नंतर अचानकपणे जिल्हा प्रमुख जे आहेत नाशिकचे बोरस्ते, अजय बोरस्ते यांचं नाव समोर आलं होतं। त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली होती। या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकं कोणाच्या गळ्यात नाशिक लोकसभा मतदारसंघाचं तिकीट पडणार आहे हे अद्याप स्पष्ट नाहीये। त्यामुळे हेमंत गोडसे हे त्या ठिकाणी भेटायला आले होते आणि ते भेटतात आता मुख्यमंत्र्यांना म्हणाले। निश्चितच, आणि त्यामुळे आता बघायचं हा तिढा जो आहे तो सुटणार का? मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी आता हेमंत गोडसे ठाण्यात त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। तर नाशिकची जागा ही शिवसेनेलाच मिळायला हवी असा आग्रह त्यांनी धरलेला आहे। याविषयीचे अपडेट्स अजित तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद।